नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण प्रक्रिया म्हणजेच ही पवित्र प्रणाली, यामध्ये आता एक नवीन नियमावलीचा शासनाने समावेश केला गेलेला आहे। या नवीन काय आहे ती नवीन नियमावली की ज्यामध्ये कोणकोणत्या पद्धतीने निवड प्रक्रिया केली जाईल, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। या नवीन असणाऱ्या नियमावलीचा पुढे जाऊन विद्यार्थी मित्रांना किंवा निवड होणाऱ्या शिक्षक वर्गांना फायदा होईल की तोटा होईल, त्या संपूर्ण माहितीविषयी आपण चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आवडला असेल लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे अशा विद्यार्थी मित्रांपर्यंत की जे विद्यार्थी मित्र या संपूर्ण भरती प्रक्रियेशी संलग्न आहेत त्यांच्यापर्यंत। तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची अशी बातमी, आपल्याला माहिती आहे नुकतीच टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा त्याचं फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू आहे। आजची ही शेवटची ही तारीख की ज्यामध्ये आपण या 16 तारखेला काय करतोय, या टीईटीचा फॉर्म भरण्याची शेवटची डेट आहे ती भरतो आहोत। आणि आता इथून पुढचा कालावधी आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे, कारण 21 जूनला आपण या परीक्षेला सामोरे जात आहोत। यासाठी आपण घेऊन आलेलो अत्यंत दर्जेदार अशी बॅच महागुरु 1.0 आणि गुरुवर्य 1.0, ज्यामध्ये मार्गदर्शन खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सरांचं, संपूर्ण त्यांची टीम, त्यांच्या अनेक वर्षाचा अनुभव आणि अनेक विद्यार्थी मित्र ज्यांचं पात्रता धारण करण्याचं आणि पुढे शिक्षक बनण्याचं स्वप्न साकार झालेलं आहे। अगदी तंतोतंत अशी 30 टीम गुरुवर्य 1.0, ज्यामध्ये जे रुजू असणारे शिक्षक आहेत खास त्यांच्यासाठी आपण बॅचचं आयोजन करतोय। आणि अत्यंत आनंदाची बातमी अशी की तुम्ही ज्यावेळेस संपूर्ण बॅचची फी परचेस करताय, तुम्हाला त्या समयात बाळासाहेब शिंदे सर लिखित अत्यंत दर्जेदार असं बुक टीईटी महाग्रंथ हे तुम्हाला मोफत दिले जाणार आहे। काय करायचंय, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचा आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍप लिंक दिलेली आहे, ऍप इन्स्टॉल करायचं आणि त्यात बॅच जॉईन करा आणि पुढे जाऊन तुमचं टीईटी होण्याचं, पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार करा। चला जाऊयात आत्ताच्या महत्वपूर्ण अपडेट कडे। काय आहे ती अपडेट, त्याच्यातल्या एक एक बारकाईने गोष्टी आपण अभ्यासूयात। पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीच्या मुलाखतीसह हा प्रकार निवडणाऱ्या शैक्षणिक संस्थांची उमेदवारांची निवड करण्यासाठी अनुसवयाची मानक कार्यपद्धती। आपल्याला माहिती नुकतेच अनेक विद्यार्थी मित्र आहेत टेट 3 परीक्षा दिले, पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे। आता काहीच दिवसात तुम्हाला प्रेफरन्स फॉर्म भरायला सुरुवात होईल, ज्यामध्ये मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह हा पर्याय तुमच्यासाठी असेल। ज्यावेळेस आपण मुलाखतीसह हा पर्याय निवडतो त्यावेळेस संस्थांमध्ये जे काही तुमच्या जागा रिक्त असतात अशा ठिकाणी तुम्हाला मुलाखतीसाठी जायचंय। अशा ठिकाणी एक मानक पद्धत शासनाने ठरवली गेली, त्याचा सूक्ष्म आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतोय। बरं, काय आहे, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित असू द्यात, अंशतः अनुदानित, विना अनुदानित शाळांमधील शिक्षक भरती पदभरती शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी परीक्षेत गुणांच्या आधारे पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येते। आपल्याला माहिती आहे नुकतंच 3री टेट झाली, सगळ्यात पहिल्यांदा ती 2017 मध्ये त्याची सुरुवात झाली। आपण 3ऱ्या टेटकडे आलो आहोत। वस्तुतः हा निर्णय माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार घेण्यात आला आहे। शैक्षणिक गुणवत्ता व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण हित सुनिश्चित करण्यासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची पारदर्शक पद्धतीने निवड पदावर करण्याच्या आवश्यकतेने ह्या सर्वोच्च न्यायालयाचा किंवा उच्च न्यायालयाची ही प्रक्रिया आपण बघतोय। आणि आपल्याला माहिती आहे की अनुदानित असू द्यात, विना अनुदानित शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी संबंधित व्यवस्थापकांना मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह 2 पर्याय निवडले गेले। आता आपण ज्यावेळेस मुलाखतीसह एकाच 3 असा हा प्रमाण तिथे दिलेला आहे, या पत्राद्वारे निश्चित करण्यात आलेल्या मानक कार्यपद्धती, ही मानक कार्यपद्धती आपण बघूयात काय आहे, कशा पद्धतीने गुणांकन केलं जाईल आणि तो पूर्णतः मानक पद्धत की पुढे जाऊन विद्यार्थी मित्र किंवा शिक्षक वर्गासाठी खूप उपयुक्त अशी ठरणार आहे। बघा कशा पद्धतीने क्रायटेरिया दिलेला आहे, नुकतंच त्या शासन निर्णयाद्वारे त्याचं प्रसिद्धी पत्रकाद्वारे विद्यार्थी मित्रांपर्यंत, शिक्षक वर्गांपर्यंत ती माहिती पोहोचवलेली आहे। बघा, ज्यामध्ये पहिला मुद्दा आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीत प्राप्त गुण। त्याचा तर साहजिकच त्या प्राप्त गुणांच्या आधारित तो तिथपर्यंत जाणार आहे, म्हणजे त्याचाही त्या गुणांचाही विचार तिथं होणार आहे, ज्यामध्ये चाचणी परीक्षेचे प्राप्त केलेल्या गुणांचं 75% मध्ये परिवर्तन केलं जाईल। म्हणजे
त्याच्या गुणांचं वेटेज तर राहणारच आहे तिथं निवड प्रक्रियेमध्ये. कमाल गुण 75, त्याच्यामध्ये त्याचं कल. आता राहिलेल्या 25 मार्कामध्ये काय काय केलं जाते बघा. जो काही तिथे मुलाखती जाणारे शिक्षक आहे त्याचा अभियोग्यता चाचणीच्या परीक्षेतील 200 गुणांपैकी 140 गुण प्राप्त असल्यास कसं प्रमाण दिले, 140 गुणिले 75 भागिले 200 असं. आता तिथं साधारणतः मार्क पकडले तर 140, म्हणजे त्याला 52.5 या त्याला गुण त्याच्यामध्ये ठरवले गेलेले. अशी पद्धती म्हणजे या फॉर्म्युल्याचा वापर करून त्याचं गुण निश्चिती होणार आहे. शिफारस केलेल्या पदाची व्यावसायिक अर्हता म्हणजे जी काही त्याने आतापर्यंत क्वालिफिकेशन ग्राह्य केलं असेल किंवा धारण केलं असेल त्याच्यासाठी सुद्धा मार्क दिलेले आहेत, कमाल 8 गुण, बरोबर. त्यानंतर विशेष प्रावीण्य उत्तीर्ण असल्यास त्याच्यासाठी 5 गुण. म्हणजे त्याचं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धती 8 गुणांचं डिस्ट्रीब्युशन बघा दिलंय. विशेष प्रावीण्य उत्तीर्ण असले त्यासाठी 5 गुण, प्रथम श्रेणीत 3 गुण, पास किंवा द्वितीय श्रेणीत असेल 2 गुण, आणि शिफारस केलेल्या पदासाठी आवश्यक असलेल्या व्यावसायिक अर्हतेपेक्षा अधिकची अर्हता असेल त्याच्यासाठी 3 गुण. असं 8 गुणांचं काय डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. पुढे शिफारस केलेल्या पदाची शैक्षणिक अर्हता त्यासाठी कमाल गुण 7 निवडले गेले. त्याच्यामध्ये सुद्धा तेच विशेष प्रावीण्य, प्रथम श्रेणी, पास किंवा द्वितीय श्रेणी, शिफारस श्रेणी पदांची आवश्यक असलेल्या अर्हतेपेक्षा अधिकची अर्हता असेल असे 2 गुण, असे 7 गुणांचं. आणि शेवटचा अत्यंत महत्वाचा मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठीचे कमाल 10 गुण निश्चित केले गेलेले. यामध्ये बघा 10 गुणांचं कशा पद्धतीने वाटप आहे. मुलाखत, व्यक्तिमत्व चाचणी व संभाषण, बरोबर, कौशल्यासाठी 5 गुण आहेत. अध्यापन कौशल्यासाठी 5 गुण आहेत. शिफारस झालेल्या विशेष गटातील विषय ज्ञान व चिकित्सक ज्ञान व उपाययोजना क्षमता ज्ञान यासाठी 2 गुण दिलेत. उमेदवाराचे पाठ निरीक्षण, त्यांची पाठाची पूर्वतयारी, विशेष मांडणी, जे आपल्याला त्या गोष्टी आपल्याला माहितीच आहेत त्यासाठी 2 गुण. पाठामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग प्रति यासाठी एकूण गुण 100. म्हणजे या पद्धतीने त्याला 100 गुणांमध्ये तिथं संपूर्ण या गुणांचं वाटप केलं गेलेलं आहे. म्हणजे अभियोग्यता चाचणीचे मार्क त्याचं रूपांतर बघा कशा पद्धतीने केले. साधारणतः 140 गुणांविषयीची इथं बघितलं आपण, त्याचं कशा पद्धतीने मार्कांमध्ये रूपांतर केलेले. अगदी मग तुमचंही जे काही मार्क असतील या टेट 3 मध्ये त्याचं या फॉर्म्युल्याच्या आधारे काय केलं जाईल, त्या गुणांमध्ये कन्व्हर्जन केलं जाईल आणि इतर गुण असं मिळून तुम्हाला त्या मुलाखती सह या पदासाठी जी काही तुम्ही अप्लाय केलं आहे तिथं तुमची निवड केली जाईल. म्हणजे ही जी काही शासनाने काय केलं गेलेलं या पद्धतीचा अवलंब निवड प्रक्रियेसाठी केला गेलेला. म्हणजे अशी ज्यावेळेस प्रक्रिया राबवली जाईल त्यावेळेस आता आपल्याला माहिती आहे की ही याच्या अगोदर म्हणजे साधारणतः 2022 सालच्या असाच संपूर्ण फॉर्मॅट होता, तिथंही अशाच पद्धतीने. आता बघूया त्याचा कशा पद्धतीने अवलंब केला जाईल प्रत्यक्षात मुलाखत प्रक्रियेमध्ये. आता बघा तिथे दिलेले सुधारित गुणांच्या प्रक्रियेत एकूण 100 गुणांपैकी सर्वाधिक गुण प्राप्त असणाऱ्या उमेदवारांना निवड केली जाईल. आता या 100 गुण आता जिथं मुलाखती जागानुरूप जेवढे विद्यार्थी येतील त्यांचं त्या 100 गुणांमध्ये प्रत्येकाला मग त्या आधारे मग मेरिट निश्चिती केली जाईल. उमेदवारांना समसमान गुण प्राप्त झाले अशा परिस्थितीत ज्यावेळेस आता एवढं करू नये, समजा 2 उमेदवार असे निघाले की त्यांना समसमान मार्क आहेत, अशा परिस्थितीत ज्या उमेदवाराचे वय अधिक आहे अशा उमेदवारांना निवड त्या नियुक्त केल्यास क्रमप्राप्त राहील. उमेदवाराचे वय देखील सारखे असल्यास परत जर सारखं वय असेल तर इयत्ता 12वीचे गुण विचारात घेतले जाईल. अशा पद्धतीने बघा निवड प्रक्रिया राबवली जाईल. ही अत्यंत महत्वपूर्ण प्रक्रिया आपल्याला येत्या काही कालखंडामध्ये पाहायला मिळेल. कारण आपल्याला माहिती आहे आता बिंदू नावाने निश्चित झाली, अतिरिक्तांचं समायोजन प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलं आहे. त्याच्यानंतर बदली प्रक्रियेचा अवलंब दिसतो आणि ज्यावेळेस प्रत्यक्षात पवित्र पोर्टल सुरू होईल त्यावेळेस ही संपूर्ण प्रक्रिया म्हणजे अगोदर मुलाखती शिवायची यादी लागेल आणि ज्या नंतर तुम्हाला मुलाखतीची यादी लागेल त्यावेळेस ह्या प्रक्रियेचा खूप मोठा इम्पॅक्ट त्या संपूर्ण प्रक्रियेवरती होईल. बघूयात कशा पद्धतीने ही प्रक्रिया चालते. तर पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चला विद्यार्थी मित्रांनो, मी सागरिक कापसे थांबतो. इथं पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण अपडेट घेऊन. गुड बाय अँड टेक केअर.